बघा तळल्यानंतर सुद्धा आपले पापड किती पांढरे शुभ्र झालेले आहेत, जरा सुद्धा लाल झालेले नाहीत। नमस्कार, मी स्वप्नाली रेसिपीमध्ये आज आपण उन्हाळ कामाला सुरुवात केलेली आहे। तर आज आपण 1 किलोच्या परफेक्ट प्रमाणामध्ये उडीद आणि मूग डाळीचे पापड कसे करायचे ते बघणार आहोत। हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करा, म्हणजे रोजच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील। उडदाची डाळ खूप चिकट असते, त्यामुळे पापड फक्त उडदाच्या डाळीचे पापड केले तर ते दातामध्ये चिटकतात। त्याच्यामुळे आपण यामध्ये घालणार आहोत 1 वाटी मुगाची डाळ घालणार आहोत, जेणेकरून दातामध्ये चिकटले जात नाहीत बघा पापड आणि खूप छान टेस्ट येते। म्हणून आपण 1 किलो उडदाची डाळ आणि पाव किलो मुगाची डाळ घालून हे दोन्ही डाळी मिक्स करून घेणार आहोत। आणि 1 किलो उडदाची डाळ आणि पाव किलो मुगाची डाळ असं परफेक्ट प्रमाण हे 1 किलो पापडसाठी आहे। दोन्ही डाळी आपण मिक्स करून घेऊया। दोन्ही डाळी मिक्स करून घेतल्या आहेत आणि आता आपण ही डाळ गिरणीवर दळून आणायची आहे। याचं पीठ बारीक दळून आणायचं आहे बघा, जाडसर आणायचं नाही, बारीक दळून आणायचं आहे याचं पीठ। त्याच्या उडदाची डाळ मी इथं दळून आणलेली आहे आणि एका मोठ्या ताटामध्ये मी पीठ काढून घेतलंय। पीठ आपण चाळून घ्या, कारण की शक्यतो एखादी डाळ वगैरे काहीतरी गेलेलं असतं। मी काहीच निघलं नाही तरी पण मी चाळून घेतलेलं आहे बघा। पापडाचं पीठ आपल्याला गरम पाण्यामध्ये मळायचं आहे, त्याच्यासाठी मी इथं एक पातेलं घेतलं आहे आणि पातेल्यामध्ये अर्धा लिटर पाणी घालून घेणार आहे। अर्धा लिटर म्हणजेच 1 तांब्याभर मी एवढं पाणी घेतलेलं आहे बघा। 1 किलोच्या परफेक्ट प्रमाणासाठी अर्धा लिटर पाणी हे बरोबर होतं, त्याच्यामुळे मी इथं अर्धा लिटर पाणी गरम करायला ठेवलं आहे। पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे। पाणी गरम करायला ठेवलंय आणि मी इथं बघा तुम्हाला दाखवते, मी उडीद पापड मसाला म्हणजे रामबंधूचा पापड मसाला घेतलेला आहे। तुम्ही कोणत्याही कंपनीचा घ्या तर चालतो, पण मसाला त्याच्यामध्ये तोच असतो। तर आपण हा पाण्याला उकळी यायचे त्याच्या अगोदरच आपण हा मसाला पाण्यामध्ये घालून घेऊया। पाण्यामध्ये मसाला घातला आहे, आता आपण याला एकदा मिक्स करून घेऊया आणि पाण्याला चांगली खळखळून उकळी काढून ते कोमट पाणी झाल्यानंतर मग आपण पीठ मळायला घ्यायचं आहे। पाण्याला चांगली उकळी आली आहे, मसाला टाकल्यामुळे वर येते बघा। आता आपण गॅस बंद करून देऊया आणि हे पाणी कोमट झाल्यानंतर मग आपल्याला पीठ मळायचं आहे। हे पाणी कोमट होण्यासाठी आपण ठेवूया। आता पाणी आपलं कोमट झालेलं आहे, आता आपण थोडं थोडं घालून पिठामध्ये पीठ मळून घेऊया। मी इथे ह्यातलंच 1 वाटी पीठ बाजूला काढून ठेवणार आहे। हे पीठ पापड लाटताना आपल्याला पीठ लावून पापड लाटायचे आहेत, त्याच्यामुळं ही एवढी एक छोटी वाटी भरून मी पीठ बाजूला काढून ठेवणार आहे। तर आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून कोमट झालेलं पाणी घालून आपलं पीठ मळून घेऊया। बघा मी लगेचच ह्याच्यामध्ये हात घालणार नाही, की थोडंसं असं उलटण्याच्या साहाय्याने ह्याला मिक्स करणार आहे, कारण हे पीठ खूप चिकट असते। उडदाची डाळ खूप चिकट असते। अशा प्रकारे ही सर्व आपण पिठाचा गोळा चांगला मळून घ्यायचा आहे बघा। असं थोडं थोडं पाणी ॲड करत पीठ मळून घ्यायचं बघा। आपण पीठ चांगलं मळून झालेलं आहे, एकजीव चांगला गोळा करून घेतलेला आहे आपण असा। आणि याला आपण 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवणार आहोत। एका पातेल्यामध्ये किंवा डब्यामध्ये, पॅकबंद डब्यामध्ये आपण असा गोळा घालून ठेवायचा आहे। त्याच्यावर झाकण ठेवून आपण 5 तास भिजत ठेवायचं आहे। पीठ मळून आपण 4 तास झाले आहेत आणि आता बघूया आपण पीठ आपलं चांगलं भिजलेलं आहे। आणि आता आपण ह्यातलं अर्ध पीठ ताटामध्ये काढून घेऊया। सर्व पीठ आपण ताटामध्ये काढून घेतले आणि थोडंसं हाताला आपण तेल लावून घ्यायचं आहे, कारण हे पीठ खूप चिकट असतं, आता हाताला चिटकते बघा। त्याच्यामुळं एवढं एकदम सगळं मऊ करायला गेलं तर आपलं पटकन होत नाही, त्याच्यामुळे आपण ह्यातला थोडासा गोळा काढून घेऊया। मी एवढं पीठ घेणार आहे आणि एवढं पीठ आपण अगोदर मऊ करूया।
असं खलबत्त्यामधलं किंवा उखळामधलं असं हे असतं ना वरचं नळ, त्याच्याने आपण हे असं पीठ चेचून घ्यायचं आहे. थोडं थोडं करून हे पीठ आपण असं चेचून घ्यायचं आहे बघा. म्हणजे पीठ आपलं चांगलं हलकं आणि मऊसूत होतंय बघा. आपण असं हे पीठ मऊ करून घेतलेलं आहे. तुम्हाला अगोदरच्या पिठामध्ये आणि ह्या पिठामध्ये बघा काय फरक जाणवत असेल. हा घट्ट आहे एकदम गोळा आणि हे बघा आता जरा मऊ झालेला आहे. आणि अशाच प्रकारे मी मऊ केलं असं सगळं आपण पीठ मऊ करून घ्यायचं आहे बघा. पीठ असं मऊ करून आपण एकसारखा आकाराचा असा रोल करून घेतलेला आहे. आणि आपण जेवढ्याला आपल्याला हवे तसे गोळे कट करून घ्यायचे आहे. मी अशा अगोदर गोळे करून घेतलेत बघा. आणि त्याला हे झाकून ठेवायचे आहेत गोळे. आणि असं गोल करून गोळीला असं कोरडं पीठ लावून घ्यायचं आणि गोळे असं आपण पापड लाटून घ्यायचं आहे. पापड लाटताना पीठच लावायचं कोरडं. तेलाचा अजिबात वापर करायचा नाही. फक्त पीठ मऊ करताना आपण थोडासा तेलाचा हात लावायचा आहे. इथे तुम्हाला 2-3 पापड असे लाटून दाखवले आहेत बघा. तुम्हाला आणखीन जर याच्यापेक्षा मोठे करायचे असेल तर तुम्ही करू शकता. मी एवढे केलेले आहेत बघा, अगदी पातळ अजून. आणि आता पापड लाटताना आपण कोरडं पीठच लावून लाटायचे आहेत. तेलाचा अजिबात वापर करायचा नाही. तेल जर लावलं तर पापडांना मग तेलाचा कुमट वास येतो. नंतर थोड्या दिवसांनी पीठच लावून पापड लाटायचे, जेणेकरून वर्षभर आपल्या पापडांना काही सुद्धा होत नाही आणि ते वर्षभर चांगले टिकतात. आणि हे पापड सावलीलाच टाकायचे आहेत. आपण ज्या दिवशी करणार आहोत त्या दिवशी तर आपण एक दिवस पूर्णपणे सावलीलाच पापड टाकायचे आहेत. नंतर दुसऱ्या दिवशी आपण असेच पातेल्यामध्ये किंवा टोपल्यामध्ये एका भरून मग ते उन्हामध्ये 1 ते 2 तास फक्त सुकवून घ्यायचे आहेत. आणि अशा प्रकारे एकसारखे आकाराचे आपण पापड लाटून. उडदाचे पापड एका दिवसामध्येच कडकडीत सुकतात बघा. दुसऱ्या दिवशी सुद्धा उन्हात ठेवायची काय गरज नाही. आणि हे पापड सावलीला सुकवा शक्यतो. उन्हामध्ये पापड सुकवले की तुकडे पडण्याची शक्यता असते, कारण ते खूप कडक झाल्यानंतर तुकडे पडतात, चिरतात, पापडाला तडा जाते. त्याच्यामुळं हे पापड उन्हामध्ये टाकायचे नाहीत, सावलीलाच सुकवायचे आणि 1-2 तासांनी असे पलटी मारून घ्यायचे. म्हणजे जेणेकरून वाकडे होत नाहीत पापड. पलटी मारून घेतल्यामुळे पापड वाकडे होत नाहीत.